नमस्कार. मी न्यूज मराठी 24 प्रतिनिधी विनोद शिंगे. आज आपण आलो कुंभोज इथे गेल्या 2 दिवसापासून सुरू असणाऱ्या गणेश मंदिराच्या मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण कार्यक्रमाच्या प्रमुख स्थानी आज मला वाटते विष्णू जाधव महाराज आटपाडी जे कीर्तनकार आहेत, प्राध्यापक आहेत, थोर विचारवंत आहेत, त्यांचं आगमन आज कुंभोज इथं झालं आहे. आपण आज महाराजांशी कलशारोहण, धार्मिकता व हिंदू संस्कृती या विषयावर चर्चा करतोय. महाराजी नमस्ते. रामकृष्ण हरी. सर्वांना रामकृष्ण हरी. आपण एक प्राध्यापक असून सुद्धा या धार्मिकतेकडे आपला ओढ निर्माण झाला. आटपाडीसारख्या भागात आपण मोठी एक संस्था स्थापन केली आणि आपण समाजसेवेचं काम करताय. आपण नेमकं हिंदू धर्मातील जनतेला काय संदेश द्याल? हिंदू धर्माची संस्कृती ही वैश्विक स्वरूपाची संस्कृती आहे आणि संस्कृतीमुळं माणुसकी आणि मानवता ही 2 तत्व जिवंत आहेत. माणसामाणसामध्ये स्नेह, माणसामाणसामध्ये प्रेम निर्माण करायचं असेल आणि खऱ्या अर्थानं वैश्विक साम्राज्य निर्माण करायचं असेल माणुसकीचं, तर हिंदू तत्त्वज्ञान, हिंदू धर्माचं अधिष्ठान, हिंदू धर्माचे विचार संपूर्ण मानवजातीला आवश्यक आहेत. कारण आपल्या वेदामध्ये वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना राबवलेली आहे. याचा अर्थ की हे सारं विश्व माझं घर आहे. हे ज्ञानेश्वर महाराजांनी आपणाला सांगितलं, हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. हे वसुधैव कुटुंबकम म्हणजे माणसामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही, माणसामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नाही, एकमेकामध्ये संवाद व्हावा आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण करण्याचं काम हिंदू धर्मातले विचार करतात. आपण एक प्राध्यापक असून एवढे शिक्षण घेत असताना आपण आपल्या सर्व कुटुंबाचा त्याग करून एका धार्मिकतेकडे वळलात. आटपाडी जिल्ह्यात मी काही लोकांना काल संपर्क केला, पण महाराज आपल्या आईवडिलांच्या इच्छेनुसार इच्छेचा त्याग करूनही आपण आईवडिलांचं सांभाळ करून त्यांना काही आश्वासन दिलं, ते आज तागायत आपण पूर्ण करताय. होय, माझ्या आईवडिलांचे जे विचार होते ते खूप चांगले होते. फक्त मी त्यांचा जो स्वतः संसाराचा स्वीकार करावा हा तेवढा विचार मी स्वीकारलेला नाही. मी माझं सारं जीवन देव, देश, धर्म आणि समाज यांच्यासाठी माझ्या सद्गुरूंच्या कृपेने समर्पित करण्याचा मी प्रयत्न करत आहे. आजही माझा तो प्रयत्न सुरू आहे. मी माझ्या देशासाठी, मी माझ्या हिंदू धर्मातल्या देवधर्मासाठी, मी माझ्या समाजासाठी माझं जीवनरूपी पुष्प या भारत देशाच्या हिंद मातेच्या चरणकमलावरती समर्पित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी जरी प्राध्यापक असलो, शिकलेलो असलो, तरी शिक्षण आणि तत्त्वज्ञान ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. शिक्षणामुळं मनुष्य शहाणा होतो, पण शिक्षणामुळं मनुष्य होऊ शकत नाही. त्याला संस्कृतीची गरज असते. 4 अंकाचं, 4 अक्षराचं ज्ञान शिक्षणामुळं येतं. पण मी कशासाठी जगावं, मी कसं वागावं, मी काय राहावं, मी काय खावं, मी काय प्यावं, मी काय करू नये आणि काय केलं पाहिजे, या प्रश्नाची उत्तरं भारतीय संस्कृतीमधलं तत्त्वज्ञान देतं. मुळात शिक्षणाचा अधिष्ठान, शिक्षणाची ध्येय धोरणंसुद्धा तत्त्वज्ञान ठरवतं. म्हणून एज्युकेशनल फिलॉसॉफी ही अत्यंत महत्त्वाची आहे. हे तत्त्वज्ञानच शिक्षणाची ध्येय धोरणं ठरवतं आणि तत्त्वज्ञानानं ठरवलेली ध्येय धोरणं शिक्षण अंमलात आणण्याचा प्रयत्न करतं. एका बाजूला बदलत चाललेली धर्मसंस्कृती, काही वेळा पूर्वीची अशी परंपरा होती की एक आईवडील 5-5 मुलं सांभाळत होते. पण आज धर्मसंस्कृती इतका बदल झाला आहे की त्याच आईवडिलांना सांभाळायला मुलं तयार नाहीत. त्या मुलांना तुम्ही काय संदेश द्याल? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. या पद्धतीला थोडेसे आईवडीलसुद्धा जबाबदार आहेत. कारण लहानपणापासून आपण आपल्या मुलांना परदेशी शिक्षण देतो आहे, आपल्या मुलांना परदेशी संस्कार देतो आहे. आपण आपल्या मुलांना आपल्या सानिध्यात, आपल्या सहवासात, आपल्या संवादात वाढवत नाही. अगदी KG to PG तो मुलगा घरात राहतच नाही. आपण रेसिडेन्शियल कॉलेज, रेसिडेन्शियल स्कूल या नावाखाली त्याला आपल्यापासून दूर ठेवतो आहे आणि त्याला मग बाहेरचेच संस्कार होतात. तुमच्या सानिध्यात, तुमच्या सहवासात, तुमच्या संवादात तो जर मुलगा वाढला, लहानाचा मोठा झाला, तर तुमचे आचार, विचार, तुमच्या घराण्याचे कुलाचार, शिष्टाचार त्याला ते समजतील, कळतील. याला जबाबदार जास्तीत जास्त पालक आहेत. म्हणून स्वतःची मुलं स्वतःच्या सानिध्यात ठेवा, सहवासात ठेवा. कमीत कमी त्यांचं म्हणजे फाउंडेशन जे आहे,
म्हणजे अगदी मूलभूत शिक्षण 10वी 11वी 12वीपर्यंत तुमच्या सानिध्यात होऊ द्या. ज्या वेळेला त्याला 12वी नंतर प्रोफेशनल कोर्सला जायचं असेल, सर्व शिक्षणाच्या सोयी एका ठिकाणी